हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ सर्वांना. 10 दिवस लंच चॅलेंजचा आज आपला चौथा दिवस आहे. नमस्कार, मी छाया तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर बघूया आज आपण जेवणामध्ये काय काय घेतलेलं आहे. कोबीची भाजी घेतलेली आहे, फिकी मूग डाळ घेतलेली आहे, भात, चपाती, फरसाण आणि लिंबू. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. इथे मी कोबी घेतलेला आहे, तो तुकडे करून घेतलेला आहे आणि आता हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. पाणी मी गरम घेतलेलं आहे, गरम याच्यासाठी की किडे वगैरे असतील तर निघून जावेत. धुवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे कोबी भाजून घेणार आहोत. कोबी भाजून घेतला की भाजी खूप छान लागते. एकदा भाजून बघा आणि कोबी भाजल्यामुळे कोबीचा वासही अजिबात येत नाही. आता मी इथे मसाले घेत आहे. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर. हे वाटण थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी, कारण दोन्ही भाजीला मी हेच वाटण टाकणार आहे. बारीक करून घेऊया. तोपर्यंत आपला कोबी भाजून झालेला आहे, बघू शकता. आता हा आपण काढून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त पण नाही भाजायचा. आता मी इथे मसाले घेतलेले आहेत वाटून. हा मसाला आपण दोन्ही भाजींना वापरणार आहोत. आता इथे एका कढाईमध्ये मी तेल घेते. 2 चमचे तेल घ्यायचं आहे. फोडणीसाठी जिरे टाकायचे आहेत. जिरे आपण टाकले. आता आपण हे भाजू देऊया आणि यात आपण आता कांदा टाकणार आहोत. बघू शकता, कांदा मी चॉपरने चॉप करून घेतलेला आहे. जास्त मोठा पण नाही ठेवलेला, बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा जास्त दिसणार नाही. हे मी मसाले टाकले. आता हे आपण छान भाजून घेऊया. बघू शकता, मसाले आपले भाजून झालेले आहेत. एवढे मसाले भाजून झाले की आपण टोमॅटो टाकून घेऊया. याचं पाणी सुकेपर्यंत याला ठेवायचं आहे. आता आपण यात हे मसाले टाकणार आहोत. मसाल्यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे, सुहाना मसाला, धनिया पावडर, लाल मिर्च पावडर आणि मीठ. हे मसाले आता आपण टाकून घेऊया. छान मिक्स करूया. आता आपण हा भाजून घेतलेला कोबी यात टाकायचा आहे. थोडा वेळ परतून घेऊया, म्हणजे मसाले सगळे कोबीला लागतील आपले. आणि आता गरम पाणी टाकूया. मी शक्यतो सगळ्या भाज्यांना गरम पाणीच टाकते, त्याने चव लागते भाजीला. आणि थंड पाणी टाकल्यामुळे भाजी शिजायला पण उशीर लागतो. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी पटकन शिजते. आता आपण हे ठेवूया आणि मूग डाळ बनवून घेऊया. इथे मी मूग डाळ भिजायला घातली होती. आता इथे एका कढाईमध्ये तेल टाकूया. फोडणीसाठी जिरे टाकूया. बघू शकता, तेल गरम झालेलं आहे. जिरे टाकूया आणि हे आपले मसाले टाकूया, जे आपण वाटून घेतले होते. ह्याची फोडणी द्यायची आहे. ही फिकी डाळ मुलं पण खातात. किती लहान मुलं असले तरीही त्यांना चालते, कारण आपण यात तिखट टाकत नाही आहे अजिबात. आणि आपल्याला पण चालते, मुलांना पण चालते. तर फिकी डाळ, फिकी भाजी जेवणासोबत असलीच पाहिजे. थोडीशी हळद. मसाले आपले भाजून झालेले आहेत. आता यात आपण ही भिजवून ठेवलेली डाळ टाकूया. बघू शकता,
आणि आता पाणी टाकूया. पाणी थोडं जास्त टाकायचं आहे, म्हणजे डाळ शिजायला पाणी लागणार आहे. इथे पण मी गरम पाणीच टाकलेलं आहे. मीठ चवीपुरतं. आता इथे आपण भात बनवून घेऊया. जिरे टाकले फोडणीला आणि त्यामध्ये थोडेसे कोबीचे तुकडे टाकलेत. असा भात खूप छान लागतो. एकदा ट्राय करून नक्की बघा. थोडासा कोबी भातामध्ये टाकला की छान असा स्वाद येतो. मीठ टाकून घेऊया. आता इथे आपल्याला उकळी आलेली आहे पाण्याला. आता तांदूळ टाकूया. आता आपला भातही तयार आहे आणि चपाती मी बनवून घेतली होती. आता चला आपण थाळी तयार करूया. चपाती, भात, कोबीची भाजी, फिक्की डाळ, थोडासा फरसाण घेतला आहे आणि लिंबू. फ्रेंड्स, माझे हे जेवण करण्याची पद्धत साधी, सोपी आणि गावाकडची पद्धत आहे. ही पद्धत तुम्हाला आवडली का नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कमेंट नाही केली तर मला कसं समजणार